नमस्ते माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तुषार मोरे व्लॉग्स. मित्र, आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत. विषयाचं नाव आहे थांबवा हे उपोषण. मित्र, आज दिल्लीतील जंतर मंतर येथे सोनम वांगचुक हे उपोषण करत आहेत. ते म्हणजे तसे समाजसेवक आहेत, शास्त्रज्ञ आणि शिक्षण सुधारक देखील ते आहेत. आणि ते आज सरकारविरोधात उपोषणासाठी बसलेले आहेत. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा, तसेच नीट पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा, या प्रमुख मागण्यासाठी ते उपोषण करत आहेत. आज त्यांना 17 दिवस पूर्ण झाले आणि ते फक्त पाणी पिऊन आपलं जीवन चालवत आहेत. आणि त्यांचं वजन देखील खूप घटलेलं आहे. त्यांचं वजन आता 8 किलोने कमी झालेलं आहे. म्हणजे त्यांच्या या उपोषणाचा त्यांच्या तब्येतीवर देखील परिणाम व्हायला लागला आहे. डॉक्टर देखील मधून येऊन चेकअप करून जातात, परंतु त्यांची तब्येत अजूनही खालावलेली आहे आणि त्यांना चालायला देखील होत नाही आहे. त्याच्यामुळे समस्त भारतीयांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे असं आम्हाला वाटतं. आज त्यांना अनेक नेते लोकांनी पाठिंबा दिलेला आहे, तसेच सेलिब्रिटी लोक देखील पाठिंबा देत आहेत. ठाकरे सेनेचे उद्धव ठाकरे, आम आदमी पक्षाचे केजरीवाल आणि CJPचे अभिजित दिपके यांनी देखील त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि ते CJPच्या बॅनरखाली उपोषण करत आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं की संपूर्ण सामान्य जनतेने देखील त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि सरकारविरोधात आपल्या मागण्या निश्चित केल्या पाहिजेत. मला वाटतं की आज सरकार त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि एखादा मंत्री देखील त्यांना भेटायला गेलेला नाही किंवा त्यांच्याशी चर्चा केलेली नाही. ते उपोषण करत आहेत, परंतु त्यांच्या जर तब्येतीवर उद्या काय परिणाम झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? आता हा व्हिडिओ बघा, मग तुम्हाला समजेल. ये काफ़ी दुखद है कि अपने ही देश की सरकार को अपनी बात सुनाने के लिए किसी को भूख हड़ताल जैसे एक्सट्रीम मेजर पे जाना पड़े. हर रोज़ एक बैटल है. कॉकरोच जनता पार्टी को जंतर मंतर पे प्रदर्शन करते हुए 25 दिन हो चुके हैं और सोनम वांगचुक को हंगर स्ट्राइक पर बैठे हुए 17 दिन, और इन 17 दिनों में आज सोनम वांगचुक ने, जो हमें डॉक्टर्स ने बताया, 8.5 किलो तक वजन जो है आज उनका घटा है. हमने यहाँ प्रोटेस्टर्स से भी बात की. प्रोटेस्टर्स का यही कहना है कि वो लगातार सोनम वांगचुक से आकर ये अपील कर रहे हैं कि सोनम वांगचुक इस हंगर स्ट्राइक को खत्म कर दें. हम भी सोनम जी को रोज देख रहे हैं और उनके तो जो वीडियोस आ रहे हैं वो बहुत ज़्यादा कंसर्निंग है. हम समझते हैं कि ही इज़ 60 इयर्स ओल्ड और वो चल नहीं पा रहे थे. कुछ वीडियो आया था जहाँ पे वो खड़े हुए तो वापस वो बैठ गए, गिर गए, या वॉशरूम ले जाने के लिए उनको बहुत दिक्कत हो रही है. तो हम भी वही रिक्वेस्ट करते हैं कि आप भी मतलब हंगर स्ट्राइक डिजिस्ट करिए. दूसरे फॉर्म्स ऑफ प्रोटेस्ट हम एक्सप्लोर कर सकते हैं. जो अभिजीत दिपके ने भी आज एक्स पर पोस्ट डाला था, जिसमें अभिजीत दिपके, कॉकरोच जनता पार्टी के फाउंडर, ने सोनम वांगचुक के साथ एक फोटो शेयर करके डाला था कि जब उन्होंने सोनम वांगचुक जी से आज रिक्वेस्ट की कि वो अपनी हंगर स्ट्राइक तोड़ दें, तो सोनम वांगचुक जी ने उसके बदले ये जवाब दिया कि क्यों ना सरकार पहले आकर एक तरह का डायलॉग. आता तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की सोनम म्हणजे व्हिडिओमध्ये काय सांगितलं आहे की सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले आहेत आणि 17-18 दिवस त्यांना झालेले आहेत. परंतु मला वाटतं या उपोषणाचा त्यांच्या तब्येतीवर फार मोठा परिणाम होणार आहे. कारण त्यांचं वय आता 59 वर्ष आहे आणि आता ते ज्येष्ठ नागरिक होण्यासाठी ते म्हणजे त्यांचं वय आता झालेलं आहे ज्येष्ठ नागरिकाचं. त्याच्यामुळे त्याने तब्येतीला जास्त त्रास न दिलेलाच बरा आणि आपलं उपोषण हे लवकरात लवकर बंद करून आपल्या मागण्या वेगळ्या पद्धतीने मांडल्या पाहिजेत. कारण या सरकारला काहीच पडले नाही आहे. हे सरकार निर्दयी आहे आणि त्यांना कोणाच्यात काय मागण्यांशी देणं घेणं नाही आहे. त्यांना फक्त इकडचे खासदार पळव, तिकडचे आमदार पळव, यातच त्यांना इंटरेस्ट आहे. त्यासाठी त्यांनी आपले दलाल कामाला लावलेले आहेत. आमदार खासदार कितीचा रेट सांगत आहेत, इकडे लक्ष ठेवा आणि त्यांना आपल्या पक्षात घेऊन या आणि आपली ताकद वाढवा, इकडेच त्यांचं लक्ष आहे. बाकी कोण उपोषण करतो आहे, कोण आंदोलन करतो आहे, कोण मोर्चा काढतो आहे, त्याच्याशी त्यांचं काहीच देणं घेणं नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या आपले जे सोनम वांगचुक आहेत त्यांनी उपोषण थांबवायला पाहिजे. म्हणून या विषयाचं आपण नाव असं ठेवलं आहे की थांबवा हे उपोषण. धन्यवाद मित्रांनो. आता आपण पुढच्या वेळी एका नवीन विषयावर बोलू आणि नवीन विषयावर व्हिडिओ बनवू. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.